हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. बोला की. काय काय बोलू हेच कळत नाही. तू बरोबर असले की मला पण काय समजत नाही. तुम्ही बरोबर असला ना, धडधड चालू होती. हा मी काय मावाली वे, तुझी दडदड कशी नव्हती? ती प्रेमाची धडधड चालू होती. माझ्या तर हृदयात तंबुरात वाचतो तू असली की तडाम 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 तडाम. मला करमत नाही तुझ्याशिवाय. रात्रून दिवसा माझ्या स्वप्नातच असते. माझ्या पण. हा आणि आता कुणाला जरी काय म्हणाय गेलं ना, वैसू वैसू वैसू, आणि नाही म्हणते वैसू म्हणला का, नाही म्हणलं पैसे पैसे म्हणतो तू म्हणलं. तिला बी असंच मी चांगला जोक मारताय. बर तू फोन का उचलत नाही केल्यावर? मला घरी खूप कामं असतात ना. घरी खूप काम असतात. तुला आधी काम नव्हतं का? आत्ताच काम तुझ्या पाठीमाग? आणि तुझ्या घरी काय नोकर चाकर नाही तू? असतात पण थोडंफार करावं लागतं ना कामं वगैरे. अगं बरं असू दे की काम, पण कामात मी थोडा वेळ माझ्यासाठी बी काढत जा की. हो पण आता खूप कामं पडतात ना. आई मला सारखं वरडते ना फोन घेतल्यावर. तुझी आई फोन करून देत ना तुला? हा ना. त्या आखीचा काकडू आम्हाला होतो तुझ्या पैसे सारखाच. तसं का बोलता? ती माझी आई आहे ना, आणि तुमची होणारी सासू आहे, असं नाही बोलायचं. अरे सासू कुठली तवा, खसा बी नाही माझ्यासाठी ती. तुम्ही दरवेळेस माझ्या आईला वाईट बोलता. तुझी आई हाईच तसली. एवढी शहाणीच असते ना, तुला डोक्यावर घेऊन मिरावली असते मी. सतत मला पाण्यात बघते. आणि हा बघ, तुझ्या आईचं कौतुक तेवढं माझ्या पैसे सांग नको. ती माझी आई आहे, तुम्ही नीट बोला फक्त. माझी हीच भाषा आहे. हा तुझी आई कधी मला नीट बोलते का? आली मोठी आईची बाजू घेणारी. तुम्ही पण नीट बोलत जा ना जरा. असलं काय बोलता आईला माझ्या? लका तुझं काय एवढ्यात बोलण्याचं ट्युनिंग लय बदललंय बरं का? हा तुमचं पण बदललंय. आणि टाइम देत नाही, टाइम देत नाही. मला कामधंदे आहेत का नाही? होय तुला आता म्हणजे काम सुसायला लागली होय तुला? हो. होय बर. तुम्ही बिझी असता तेव्हा मी तुम्हाला असंच बोलते का? पण बिजी जरी असलो ना किती, तरी मी त्यातनं तुझा फोन उचलतोस ना. मी पण उचलते ना. थोडेफार समजून घ्या ना, कामात असेल काय असेल. हा बघ, ते समजायला न उमजायला ते दुसऱ्याला सांग. मी समजून उमजून घ्यायला मी मोकळा नाही. आलं का लक्षात? मला काय कळत नाही का? अगोदर नव्हतं जमत. अगं तसं नसतं. काळजी वाटते तुझी. बघ ध्यानात ठेव, जो माणूस एखाद्यावर जास्त प्रेम करतो ना, त्या माणसाला सतत काळजी वाटते. तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला फोन करतोय. हा माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण जरा थोडंफार समजून घ्या ना. कामात असेल काय असेल, एवढं एवढं समजून नाही घेऊ शकत तुम्ही? तुझं एक खरं सांगू का वैष्णवी, तुझा स्वभाव बदललाय बरं का. तू पहिली वैष्णवी नाहीये. आलं लक्षात? माझा स्वभाव आहे तसा आहे, तुम्ही बदललाय. होय का? म्हणजे तू ठरवलंयस म्हण की तू. हा त्या मावशी जोडीला राहून राहून डावळ्या शेजारी बांधला पावळ्या बांध नाही, पण गुण लागलं ना तुला. तिचं का नाव घेताय मध्ये? तिची काय चूक आहे? उगाच आपली चूक दुसऱ्यांवर नका ढकलू. आणि मी जेव्हा फोन करतो मध्ये तुझा फोन बी बिझी असतो. हा घरच्यांना फोन वगैरे करते माझ्या. होय का? मग घरच्यांना फोन करतील, मलाच फोन करायला वेळ नाही का तुला? त्यांचा कधीतरी येतो, तुमचा रोज असतो ना फोन चालू. रोज काय बोलायचं एक एकच, बोर होतं मला. होय मग तुला आता माझ्या बरोबर बोलायला सुद्धा बोर व्हायला लागलं का? मी एक मुलगी आहे, माझ्या मागे किती कामं असतात, तुम्हाला एवढं समजून घेता येत नाही? होय का? म्हणजे मी तुला समजून घ्यायचं होय? बर. नातं समजून घेतलं ना तरच टिकतं नातं. होय का? मग नातं फक्त मी टिकावलं पाहिजे का? तुझं काहीच कर्तव्य ना नातं टिकवायला? मग मी टिकवत नाही. काय टिकावते का तू? काय टिकवते म्हणजे? काय टिकावते तू? तुमच्या असल्या स्वभावामुळे नाही का मला वैताग आलाय, नको वाटायला लागले तुमच्यासोबत. होय मग तुला माझा वैताग आलाय का? हो. होय का? बर मला बी लय वैताग आलाय तुझ्या असल्या वागण्याचा. मला तर खूप आलाय. होय ना? असं वाटतं जीवच द्यावा जाऊन. होय कशाला जीव देते? मी जीव देतो ना. हा मी प्रेम केलं ना तुझ्यावर, मी जीव देतो तुझ्यासाठी. तुला बोलाय तरी जनाची ना मनाची वाटली पाहिजे. देवाने का जीभ दिले म्हणून काय बोलायचं का? तुम्हाला पण काय वाटतं का? तुम्ही पण काय पण बोलत सुटलाय ना. काय बोलू तुला? काय बोललो? तुझा फोन आला जीव जाऊ तू माझा. मग रोज फोन करत बसायचं का? रोज मग काय होते फोन केला म्हणून? तुला बाकीच्या दुनियाला फोन करायला वेळ आहे
आणि मलाच फोन करायला वेळ नाही का? मला माझी आई फोन देत नाही जास्त. मग हे प्रेम करायचा आधी विचार करायला पाहिजे होता. तुझ्या आईला फोन देणार आहे न देणार आहे, तू कशाला गेली माझ्या लाईफ मध्ये? माझा मी सुखी होतो ना. मग मी नाही आली, तुम्ही आलाय माझ्या लाईफ मध्ये. होय मी चालू ना, त्याच्यामुळे मला त्रास होतोय आता. ऐक ना, तू जात आहेत ना, माझं लय टेम्परेचर हल्लंय, तू जात ना. कोणाला थांबायची इच्छा आहे आणि इथून पुढे माझ्यासोबत बोलायचं नाही, मला भेटायचं नाही, समजलं ना? होय ना, अगं तुला कारण पाहिजे माझ्यापासून लांब जायला. आलं लक्षात? जा जा, मी काल बी एकटा होतो, पुढे बी एकटाच राहील. आणि मोठी सांगणारी आला गेली काय रे ही? जाऊ दे, मी ते का दरबारीलाच माघारी घेऊ. चट मनाने आठवण आल्यावर करेल फोन. बहारों फूल बरसा, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारों फूल बरसा, मेरा महबूब आमरे आया है, मेरा महबूब आया है. कर बाबा, कशाला फुलं बिलं गोळा केलेत? कसं काय वाटतंय? हा, या फुलाचा लय मस्त गुच्छ बनवणार आहे बघ. गुच्छ कोणाच्या माहिती टाकाय घेऊन चालला? ए मैत्रीव नाही मग अरे, झाड कशाच आहे? गुलमोहराचं झाड आहे. माझ्या दिलमोहरला ही झाडाचं मी गुच्छ बनवून देणार आहे. माझ्या तर नुसत्या आयुष्यात आहे ना, गुल खेळवायला लागली आहे आणि मोहर तर कसलाच राहिला नाही. तुझ्या आयुष्याला कुठं मोहर आहे? तुझं आयुष्य असंच बिना मोहरच गेलंय की. कसं वाटतंय मला ते सांग. शितली खुश होईल का ना सांग? हा, दे बाबा, तू शितलीला दे, नाहीतर ना शितलीच्या आईला दे. मला काय घेणं देणं पडलंय आलं लक्षात? का? पण मला काय संबंध ठेवायचा नाही का? हा, फाट्या हाणून निघून गेली ना सकाळी ती वैष्णवी मला. अरे कायला का आमिर बोलण्याची पद्धत असते का नसतीला का? हा, का काय झालं? अरे ती वैष्णवीला का गरीब गायन पोटात पाय, हा? हा, फाट्या हाणून निघून गेले ना मला. कायला का गाणं काय बोलतोय? तुझ्या जिबीला काय हाडबीड आहे का नाही? वैष्णवी सारखीला का पोरगी एक नंबर कोण नाही का गावात? आमिर दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसतं. आलं लक्षात? मला काय म्हणलेला का आमिर? अरे आता त्याचा फोन नाही, तू विचार कर. रोज फोन करणारी पोरगी, मला सवय झाली ना त्याची रोज. आता मला म्हणते मला तुझ्या संग फोन करायला वेळ नाही, आणि मला आईज ओरडते, मला गावातले लोक विचारतात, मला नाव ठेवतात, हा, आणि मला टेन्शनच येन. म्हणजे तुला फोन नाही करत म्हणून तुला टेन्शन येते? अरे फोन करायचं राहू दे, मी केलेला फोन सुद्धा उचलायला गेला वेळ नाही तर. हा, ह्या तूही मला सांगतोय मग म्हणजे एखाद्या लंगड्या माणसाला तू सांगतोय माझं पाहिले दुखतात, असं झालंय तुझं? म्हणजे हा, तुला माहितीये ना शितलीची माझी कशावर भांडणं होतात? फोनवरच होतात ना भांडणं. कोणाची? शितलीची माझी. अरे होत्यात की. हा, मग मी पण मावशी स्वभाव वेगळा आहे आमिर, तुझा स्वभाव वेगळा आहे. मावशी पहिल्यापासून तशी उदाहरणं फेकलेली तुला आहे. नाही माहित का ना, वैष्णवी एक नंबर पूर गेला का माणसानं कसं राहिलं पाहिजे. हा, अरे शितलीचा लय त्रास आहे माझ्या माग, तुला माहित नाही? तू बी याड आहे, लक्षात घे. अरे आमिर दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसत. अरे ही बी काय तू गरीब दिसू नको, नुसतं तुझं पांघरून बोळ या. गपला का गाना, याड आहे तू. तुला नीट प्रेम करायला बी जमा नाही. अरे जमाना म्हणजे मी काय प्रेमाशाळेत शिकाय होतो काय? म्हणजे काय ही दुनिया काय प्रेमाच्या शाळेत शिकते का? हा, अरे प्रेम कसं असतं गाण्याला का आत ना आला पाहिजे प्रेम, लक्षात घे. अरे वैष्णवी सारखी पोरगी भेटली, नशीब समज. अरे माझ्यासारख्याला जर भेटली असते ना, माझ्या बी जीवनाचं कल्याण झालं असतं ना एखाद्यासारखं. काहीच त्रास नसतो तुला का तिचा? आमिर जिचं जळतं ना त्याला कळतं. दुरून डोंगर साजरी म्हणतात ना, ते तसं झालंय. तुला वाटतंय मावशी त्रास देती आणि वैष्णवी लय चांगली आहे, पण मी तर म्हणतो ना मावशी लय चांगली आहे. निदान जशी बोलती ना, जशी वर्ण तशीच आत नाही. तुला एक सांगू का ना, एक तुला खरी गोष्ट सांगतो, ऐकून घे. काय असतं माहितीये का, प्रेमात कसं असतं तुला सांगतो, लय डोक्यावर चढवायचं नसतं. हा, मी काय झाले, मावशी लय डोक्यावर चढवले म्हणून ती सारखी मला गुरगुर करते, लक्षात घे. तू बी आहे का ना, आता तुझं नवीनच लव्ह स्टोरी आहे, लय ऐकून घ्यायचं ना. कोणाचं? मी? वैष्णवीच. हो. असू दे, ऐक, सॉरी म्हणून देऊ नको. अरे तसं नाही, तिनं सॉरी म्हणून दे तुला. अरे तसं नाही आमिर, पण काय झालं माहितीये का, ह्या बारीला मी तिला मिस लय बोललोय तिला. असं नव्हतं बोलायला पाहिजे. हीच आपलं चुकतं, हीच आपलं चुकतं. मी बी प्रत्येक वेळेस हीच म्हणायचो, माझी चूक नसली तरी. माझ्याकडनं तिला चुकीचा शब्द गेला असेल का, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. प्रत्येक वेळेस मी असंच म्हणायचो. होय का? हा, मग आता मी चांगलं जरी बोललो तर शितली काय म्हणते, तुझं चुकतंय, तू प्रेमच करत नाही माझ्यावर, तू पहिल्यासारखाच राहिला नाही, होय का? असे बोलतात. मग काय करू आता? माघार घ्यायची नाही, हा. पोरींना बी करून दे ना. अरे आपल्या काही इज्जत बिजत आहे का नाही? हा ना का? ऍटिट्यूड कशाला असतो? स्वाभिमान बिभिमान नावाची काय गोष्ट आहे का काय नाही? ठेवलंय काय? हा? अरे निघून गेली मला अंगारा गुंगारा हाणून. मग तिला म्हणायचं निघून गेली ना, माघारी वळू नको म्हणायचं. मी बी म्हणलं हा. जा म्हणलं, मला बी गरज नाही तुझी. त्याची ती व्यवस्थित लक्षात घे, लय जो काय नसतं. हा मग हा. काय, मी वय चुकतोय तवा. हा, तिला गरज असली तरी होय रे हा? आमिर, पण
आपण बी लय अति केलं तिला बी वाईट वाटू नाही. काय नाही का ना लागा म्हणजे आपल्याला मन नसतं का म्हणजे मला पुरीलाच फक्त मन असतं का अरे मन हायला का म्हणून इतकं प्रेम करतोय का लय टेन्शन नाही घ्यायचं लय टेन्शन नाही घ्यायचं बिंदास राहा होय ना. बिंदास राहा म्हणून तो तुझ्याकडे आलो होतो. म्हणलं पहिले तुझ्या कानावर घालावं, म्हणलं मित्रा सल्ला घ्यावा. बरं आतापर्यंत मला जेवढं जर होतं मार्गदर्शन केलंय ना तेव्हा तेव्हा माझं चांगलंच झालंय या. अरे मग काय हा मी वैतीला आता फोन बिन करतो, तुझ्याच फोनची वाट बघतो. वाट नाही बघायची वाट नाही बघायची होय का? अरे, आला तर आला हा अरे आपल्या का तेवढीच काम आहे हा लय कामात त्याचा आपण बी दाखवायचं. दाखवायचं बिझी आहे म्हणायचं हा हा. कळू दे ना तिला बी. तिला गरज असेल ना. बरं हे कसं वाटतंय आमिर धरवायचं असं गिफ्ट देतो तिला म्हणजे कसं असतं का नाही लक्षात घे ध्यानात राहू दे आता तुझं तिचं मिटलं ना भांडण तिला बी असं गिफ्ट द्यायचं पुरीला गिफ्ट दिलेलं लय आवडतं होय. पुरी खुश होतात होय का? इम्प्रेस करायचं असलं ना पुरीला हा. त्यांना गिफ्ट द्यायचं असतं लक्षात होय घे. का? हा आता मी बी तिच्या बर्थडेला देतो की गिफ्ट, हा. पण तिला फक्त बोलू तिचं माझ्या बरोबर. हा. राम रे माझं बी वैष्णवी लय जीव आहे अरे. आहे रे का ना अरे मला? लय मग त्याशिवाय मला करमत नाही रे. अरे ती दिसली जरी नाही ना मला तरी मला नुसता जीव माझा वर खाली होतो. हा ऐक आहे की पण कामधंद्यावर लक्ष दे नुसतं प्रेम प्रेम करू नको आलं लक्षात तेवढं बी मी खरं आहे. पाठीपासून कामाला जाऊन जाताना मला झाड दिसलं म्हणून मी इथं गुच्छ घेतोय हो. कामधंदा सोडून नाही मी आलो इथं गुच्छ घ्यायला मला लागला सांगायला तुझ्या कशात रुपया ना म्हणून रस्त्यावली फुलं गोळा करतोय न अरे गुच्छ तसं देतोय. तसं नसतं का ना एक लक्षात घे एखाद्या पुरीचा आपल्या खरं जीव असला ना तिला मागाड्यातलं गिफ्ट नाही लागत लक्षात घे सुकलेलं फुल जरी तिला दिलं ना तरी ती समाधानी असते लक्षात घे होय ना. हा ध्यानात ठेव त्यामुळे का ना कुठली जरी वस्तू दिली ना फक्त मनापासून द्यायची हा नाही नाही मी बी माझ्या वैष्णवीला ना त्याच्या बर्थडेला लय भारी गिफ्ट देणार आहे, ती बी मनापासून देणार आहे. मनापासून दे हा, पण तिला कळू दे ना माझी बी किंमत काय कळू आहे दे. ती. हा हा. मग जाऊ करा आम्ही जा, जा. कामावर चाललोय मी हा, बी. जा, जा. हा आणि वैष्णवीचा समजा मी जर नाही फोन उचलला तुला फोन बी नेईल. हा मी सांगतो ना जेवला नाही सकाळ धरणं म्हणतो हा, असंच सांग असं सांग. माझ्या विषय हा. मी बी जेवणार नाही. हा. हा नाही जेवायचं होय का जेवायचं तसं नाही बरोबर चाल त्यांना फक्त दाखवायचं हा तिला सांग पण हा फोन आला तर. अरे जा बरं का ना लय पण तुला गरज असल्या का दाखवू नको पण आलं लक्षात हा नेहमीच उशीर करतो हा नेहमीच सांगते त्याला आल्यानंतर काय येते काही बावळटेस का लगेच भिली बेली म्हणजे तुला किती वाजता यायला सांगितलेलं मी आम्ही किती वेळ झाला बघ ना तू किती वाजले सांग की किती वाजलेत 11 वाजलेत मी 10:30 पासून इथं थांबले माहितीये का 10:30 वाजता आली बे. मग फोन तर करायचा तुला कळत नाही का बोलवलंय म्हटल्यानंतर टायमिंगला जायला हो बरोबर आहे पण तुला माहितीये का मला उशीर का झाला गप्पा बस बोलू उशीर नको का झाला मला. तुला माहितीये का कशाला उशीर झाला तुझ्यासाठी फुल आणले तुला माहितीये का झाडाच्या शेंट्यावर चढलेलो फुलं तोडायसाठी पण मी नाही खुश होणार नको सांगू का? मला ते फुलं. अगं सॉरी ऐक ना ग असं का नाही मला करते नाही सॉरी काय बोलायचंच नाही तू रागवलीस का तू रागू नाही तर काय करू मग प्लीज सॉरी एवढं लागा तुझ्यासाठी मी आणले म्हणलं तू किती खुश झाली पाहिजे सांग बरं छान आहे ते पण तरी पण नको मला घ्यायचंय का ना तुला खरं सांग? नाही घ्यायचं मला का नाही घ्यायचं घ्यायचंय का ना तुला काहीच कसं रे वाटत नाही आमिर तुम्हाला किती वेळ प्रत्येक वेळेस वाट बघायला लावतो तू काही पनिशमेंट देतो अगं सॉरी म्हणलं की मी झाला एवढ्या वेळेस उशीर आधी रात्र मला मेसेज करायचा मी मेसेजचा रिप्लाय देत नाही म्हणून भांडायचं मला आता एक तरी मेसेज आहे सकाळपासून सांग बरं तुम्हाला किती फोन मेसेज केले अगं शीतल ऐक की 1-2 मिनिटं मला उशीर झाला मला मान्य आहे. एक लक्षात घेऊ तुझ्यासाठीच मी हे आणाय गेलतो तिथं दाखवूच नको अजिबात तू अरे लागा एवढं लागा झाडाच्या थांब्यावर सोडलो तुझ्यासाठी तुला त्याचं काहीच घेणं देणं नाही. मी सांगितलेलं का चढायला हा? आणि रात्रीचं जर तू म्हणत असशील ना तर का मी आता रात्र पळायला जातोय तुला माहितीये का काय माहिती रात्र पाळीला जातोय का कुठं जातोय ते मला सांगून जातोय का हा शीतल तुला कामाला जाताना मी सांगतो शीतल मी चाललोय कामावर म्हणून गप्प बस मला तर वेगळंच काहीतरी वाटतंय खरंच वेगळं काय तू पहिल्यासारखं राहिलाच नाही आमिर आता तुला काळजीच नाही माझी पहिल्यांदा लय काळजी असल्यासारखं दाखवत होता अगं शीतल तसं नाही ग आता जरा थोडस कामाचा व्याप वाढलाय म्हणून तुला तसं वाटतंय वाढला असेल शीतल थोडासा तुला विश्वास नाही माझ्यावर कसं विश्वास ठेवू सांग बरं तू हा बघ ना तू आधीच तुझं वागणं बघ आणि आत्ताचं वागणं बघ तू मला इथं भेटायला बोलवलंय सांग बरं मला किती वेळा फोन केला तू आली का काय ऐक की 1 मिनिट ऐकून घे फक्त अर्धा तास उशीर झालाय ग बाकी काय नाही फक्त एवढं अर्धा तास अगं तसं नाही शीतल पहिल्यांदा मी मोकळाच असायचो ग आता लय माझ्या मागे कामं वाढल्या ती माहिती मला किती कामं वाढलेत काय सांगू नको अरे शीतल तसं असतं का फोन मेसेज केला किंवा उशीर आला म्हणजे प्रेम नसतं का ग मला हा? नाही माहिती म्हणजे माझा एवढा जीव तुटतो तुझ्यासाठी ती तुला कधी दिसत नाही का ग मग आता काय होतंय आधी लय तुटत होता आता नाही तुटत शीतल तू आहे ना अलीकडे चिडचिड करायला लागली बरं का तुला फक्त कारणच पाहिजे मग तू कशाला सवय लावली मला फोन मेसेजची आता काय प्रॉब्लेम आहे तुला फोन मेसेज करायला मला अगं शीतल मोकळा असला तर तुलाच फोन करतो मी तुलाच मेसेज करतो एवढं कसं कळत नाही का ग तुला तुझा आहे ना शीतल तुझा स्वभाव बदललाय लक्षात घे तू माझ्या नको ब्लेम करूस पहिली तू नव्हती अशी अजिबात तुला आता नुसतं कारण लागतंय भांडायला हे घे तुझं फुल
एवढं आणले पण तुला त्याची काही किंमत नाही. जा तुम्ही. आमिर खरंच तू खूप बदललाय, तू पहिल्यासारखा नाही राहिला. व्यवस्थित पॅक केले का? हो बरं व्यवस्थित केलं. ताई किती झालं आपलं? 750 रुपये. अयो 750 होय. अयो 750 नको की राव. 750 लागायची उगाच माया माग. काय तर कमी करा की. अहो नाहीत कमी होत, हे एक तर लांबून सामान आलेलं असतं. होय का? हं. काहीतरी कमी करा. प्रवीण भाऊ असं तर त्यांनी 500 रुपये घेतला असतं माझ्याकडं. ठीक आहे 720 रुपये द्या. नाही 720 नाही. एक काम करा 750 रुपये घ्या. अहो नाही एवढं परवडत नाही भैया, लांबून सामान आलेलं असतं. अहो बरं आता ऐका, हे जरा 700 रुपये आणि प्रवीण भाऊला सांगा म्हणायचं आमिरला 700 रुपये दिले म्हणायचं. हो हा? सांग. चला, येतो. अरे काय माझा फोन उचलला ना तू? किती फोन केलं? ना ना तुमची काय माझ्या उचलले का? मी कसा करून तुमचा फोन उचललाच पाहिजे? हा तर वाकडं का बोलतोय असं? अहो ज्याचा फोन यायचा त्याचा फोन यायना आणि नको त्याचा फोन यायला लागलेत मारणाच. यायला म्हणजे आम्ही महत्वाचं राहिलोच नाही आता, म्हणजे आमचा विषय संपला. काय का बोलतो? अहो ना ना तुम्ही लय महत्वाचे माझ्यासाठी, लय म्हणजे लय महत्वाचे. मग? पण त्याच बरोबर मग वैष्णवी लय महत्वाची हो. हा मग वैष्णवी तर आहेच की, आणि मग येईल की फोन. का असा का नाराज होतो येड्या तू? ना ना कालपासून तिने मला फोन केला नाही, का बरं? आणि मी फोन केला ना तर माझा फोन बी उचला ना आणि माझ्या मेसेजचा रिप्लाय बी द्यायना. ती कैदाशी नसेल तिथं आका बाई म्हणून ही उचलत नसेल. हो, नाही राव ना ना पहिलं असं कधीच झालं नाही. मी दारात 2-4 चक्रा मारल्या, हा बाहेर बी मला ती दिसना. नाही मग काय झालं नाही ना तुमचं काय? अहो तीच तर सांगतोय ना. काल काय झालं माहितीये का? काल तिचा आणि माझा मरणाचा वाद झाला. मी बी रागात होतो. बरं तिने आता एकाने आग झालं म्हणजे दुसऱ्याने पाणी व्हायला पाहिजे का नाही? तर ना ते बी मला लय तडातडा बोलली. मग मी बी बोललो, म्हणलं जा तुझी मला गरज नाही. आणि मग ते बी म्हणली मला बी गरज नाही. ती बी रागाने निघून गेली. लकार म्हणजे येडे का काय तू? हा तू बी रागाने बोलला आणि ती बी रागाने बोलली, म्हणजे अरे ती जरी रागाने बोलली ना तरी आपण शांत बोलायचं असतं. ध्यानात ठेवू, आपली जरी चुकी झाली का नाही तरी आपणच माफी मागायची, आणि तिची जरी चुकी झाली का नाही तरी आपणच माफी मागायला लागते. बाबा भलं भलं थकले ती या लग्न व्हायना ती पोरांची. पण ना तसं असतं होय तेव्हा. मग मी प्रेम केलं या, हा मीच माफी मागाव मग नियम आहे का? आणि तिने नको का माझी माफी मागायला? येणार का काय तू? हा देवा देवा करता कसं तरी प्रेम जुळलं. तुला माहित आहे का प्रेमात किती किती सहन करावं लागतं? अरे तुला काहीच माहित नाही. प्रेमात शिव्या जरी दिल्या तरी ऐकून घ्यायच्या तिनं. आणि मग आमिर तर मला म्हणला अजिबात चुकायचं नाही. म्हणला तू जर तिची माफी मागितली तर मला ती लय वरलोड होईल. मला एका दृष्टीने त्याचं पटलं बरं का, कारण पोरींचं असंच असतं. आपण लय गुळगुळ केलं का नाही मग नाकापेक्षा मोती जड होतो. अरे का ना ह्यो मोती जड झाला तरी चालेल सोसायचा. तुला सांग का ना, तू एक काम कर, पहिल्यांदा जाऊन तिची माफी माग. मीच माफी मागू होय? हो, अरे तुझं जरी चुकलं तरी तोच माफी मागायची, आणि तिचं जरी चुकलं असलं तरी तोच माफी मागायची. का माहितीये का? का? ती जर तुझ्या हातातलं सटाकली आणि दुसऱ्याच्या हाताला लागली तर त्याची होईल मजा आणि तुला भोगावी लागेल सजा. ना ना एवढं सोपं आहे? तिच्याकडे नुसती पापणीवर जरी कोणी करून बघितलं ना तर तुकडा तुकडा करेल त्याचं. नको गाणं नको, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको येड्या. ना ना मी नाही वसा टाकला राव. अरे माझच बघ ना, माझच बघ. मी कधी माझ्या बायकोला माफी मागितली नाही? मागितली म्हणून सासू माझ्या संग आता बोलती मी माझ्यापाशीच आहे. पण बायको कदाचित काही दिवसात माझा आणि तिचा घटस्फोट होऊ शकतो. बेकार आहे. त्यामुळं तू तुझं प्रेम सोडू नको, काही असू दे. पण तू ऐक नाही, तिच्या पाया पड, सॉरी माग तिला. माझ्याकडं चुकलं म्हणायचं, पण असं नको करू. गाणा रागवू नको आणि टेन्शन घेऊ नको. लवकरात लवकर जाऊ हा विषय संपवून टाक. बेकार असतं गाणा. एकदा जर तू असाच राहिला तर आयुष्यात कोण तुला पोरगी देणार नाही. देवाच्या परमेश्वराच्या कृपेनं तुझं ही कसं तरी जुळून आलंय, तुझं प्रेम झालंय, पार लग्नापर्यंत आलंय, आणि हिथं म्हणतोय तू आता वाद झालं, विवाद झालं. अरे तसलं नको डोक्यात घेऊ बाबा. हो ना ना तिच्या बरोबर लग्न नाही झालं ना मी आयुष्यात कोणाबरोबर लग्न बी करणार ना. मला तिच्यावर द्यायची वय हो ना. अरे म्हणूनच म्हणतोय ना तुला, पहिल्यांदा जाऊन तिची माफी माग. हे का ना तुझं वाटोळं ह्या माझ्या उघड्या डोळ्यानं बघवल का? सांग बरं.
अरे मी की जगायचो नाही, माझा तू सच्चा कार्यकर्ता आहे. तुझं जर असं डोळ्यानं मला जर दिसलं तर मला आत्महत्या करायची येळ येईल. गावात तोंड दाखवाय जागा राहायची नाही. त्यामुळं तू काही बी कर, पहिल्यांदा माफी माग, माझं चुकलंय म्हणायचं आणि विषय मिटवून टाक. आणि पुढं हाय असं कंटिन्यू ठेवू. असं मनात सुद्धा आणू नको की तिचं दुसऱ्याबरोबर लग्न होईल. येड्यागत बोलू नको. नाना जा तुझी माफी मागतो नाना, माझं चुकलंच बरं का. शोक आता मी बी निघालोय, सासरवाडीला चाललोय, जाऊन माफी मागून ये तू. घेऊन या वहिनीला. हा, बघ तूच आपण पाहिलं वैसू, चुकलंच बघ माझ. तुला त्या दिवशी रागाच्या भरात लय बोललो बघ मी. काय बी असू दे गाणं, जाऊन तिची माफी मागतो बाबा. गाणा भाऊ, कपिलराव बरं झालं तुम्ही भेटला राव. का? अहो तुमच्याच घरी चाललो होतो. होय. वैष्णवी कुठे आहे? अहो माझा फोन बी उचला ना, तिचा बी काय फोन आला नाही म्हणून जरा काळजी वाटत होती ना. वैशुताई घरीच होत्या. घरीच आहे? हो. आणि मी काल दुपारपासून तुम्हाला हुडकतो या. का हो? तुमचं ते काल गिफ्ट पोचलं बरं का आमच्या वैशुताईला. गिफ्ट? हा. कसलं गिफ्ट? आता मी कावा दिलंय? आमिर बाई घेऊन आलताय काल घरी दुपारच. आमिर हो. गिफ्ट घेऊन आलता का? हो, घरी कोणच नव्हतं तवा. होय का? हो. आला असेल काय, त्याची माझी बी गाठ नाही ना, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असतं मला. पण एक सांगू का ना भाऊ, बोला की. लहान तोंडी मोठा घास घेतो या. बोला हो, त्याचं काय आता आपण किती केलं जवळची माणसं या. होय की, पण जरा माझ्या मनात जरा पाल चुकती जरा, आणि डाऊट येतोय आमिर विषयी जरा. कसला डाऊट? आमिर विषयी? हो. नाही हो, आमिर लय भारी पोरग या. मला माहिती होतं तुम्ही असंच म्हणणार ना. सबूत आहे माझ्याकडे. सबूत म्हणजे? 2च मिनिटं थांबा. दूध का दूध, पाणी का पाणी. म्हणजे ना बजेगी बास, ना बजेगी बासुरिया. अहो आपल्याला बासरी वाजवायची आणि बास बी कोणा तोडायचा नाही. ते झालं तुमचं. फिडिव आडवं करतो मग दिसल मोठं. इथनं पुढे आहे ना, आवाज जावं मला नाही बोलायचं. अरे तुला बोलत जा. तसं कसं काय चालेल? मी तुम्हाला आवाज बोलणार आणि हे आपलं नातं कायम आयुष्यभर मी टिकवणार. नक्की? हो. बरं चल येतो मी. हा. बघितलं ना, बघा बाबा आता तुमचा मित्र आहे आमिर. बरं जाऊ का मग मी? आता झालंय माझं काम आता. अरे बरं झालं आला, हे का तुलाच फोन लावत होतो आता. लाज वाटते का रे तुला? अरे मित्र म्हणा स्वतःला, मला लाज वाटायला. मित्र म्हणा सुद्धा, मित्र म्हणून माझ्याच पाठवी चित्र काढलीस का? काय केलं का ना मी? काय केलं? अरे एका पुरीसाठी इतक्या दिवसाची मैत्री तोडलीस तू. कोणासाठी? हा? अरे मातीच खायची होती, लांब खायचे ना. मैत्रीच असली केलंस का तू? अरे काय म्हणतोय का ना तू? आमिर, तुला सगळं माहिती. आता शब्द वर करून बोलला ना, उलट हातात ठेवून दिला निक. गाणं स्पष्ट सांगणार काय म्हणायचं तुला नक्की? किती शहाणा आहे ते मला कळलं. तू बी आणि ती वैष्णवी बी. हा शीतलताई, बरं झालं शीतलताई तुम्ही इथंच भेटला. का हो? अहो मी तुम्हालाच हुडकत होतो काल दुपारपासून. माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही? अहो ते आमिर तुम्हाला गिफ्ट देतो का नाही? नाही, आतापर्यंत नाही दिलं त्यांनी मला गिफ्ट. नाही ना? नाही. मला वाटलंच. आता तुम्ही माझ्या शीतलता आहे त्या म्हणून तुम्हाला सांगायचं आलंय. पण काय झालं असं का विचारताय तुम्ही मला? अहो ते पोरगं नाही शहाणं, नका नादी लागू त्याच्या. ओ असं बोलू नका. ताई म्हणताना त्याला असं बोलताय वय. अहो, ताई हाय म्हणून तर मला तुमची काळजी वाटते. पण तुमचा काय संबंध त्याला तसं बोलायचं? अजिबात बोलायचं नाही त्याला तसं काय. तुम्ही माझी बहीण आहे म्हणून मला तुमची काळजी वाटते. मग तसं कशाला सांगते तुम्ही त्याच्याबद्दल? मला काय माहित नाही का ती कसं आहे ती? त्यो आता उलटच भांडण नाही लागा शीतलताई. मग नीट बोला की तुम्ही. अहो नीटच बोलतोय की मी, आता कसं बोलतोय? मग ती सांगायला त्याच्याबद्दल भरवायला आलाय का तुम्ही मला? अहो बारवायला नाही. थांबा, मला माहिती होतं तुम्ही असंच म्हणणार आहे. हे बघा मोबाईल.
ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. हे बघा या इकडं. कोण आहे? ही तर आमिर आहे ती कोण वैष्णवी आहे का? मग मग हातात काय दिलंय बघा. इथनं पुढे ना आवाज मला नाही बोलायचं. अरे तुला बोलत जा. तसं कसं काय चालेल? मी तुम्हाला आवाज बोलणार आणि हे आपलं नातं कायम आयुष्यभर मी टिकवणार. नक्की. हो. बरं चल येतो मी. हा. बघितलं ना अहो, कसं आहे तुम्ही माझे शीतलता आहे मग माझं सांगायचं कर्तव्य आहे तुम्हाला. बरं येतो मी आता. माझ्या मागे लय काम आहे ती. जाऊ का? हां आणि हो पटलं तर घ्या नाहीतर इथं सोडून द्या. आपली काही पॉलिसी नाही. हां येतो मी. हां तर इथनं दर्शन घेतो. झालंय माझं काम. काय मरणाचा माग आंबा काय मार्केट हायवे हा अहो जा बाय बापू इकडं कुठे निघालाय? निघालो मसनात. यायचंय का? असं का बोलताय? ए तू तर बोलूच नका. तो नीट सांगतो या काय झालं एवढं? काय झालंय तुला माहित नाही काय झालंय? हा लोकांची गिफ्ट घेताना तुला मजा वाटते काय? हा जा बाय बापू. कसली गिफ्ट? होय कसली गिफ्ट? तुला काय वाटलं? हा म्हणजे तुला काय वाटलं माझं 2 डोळं जरी गाव असलं ना 3रा डोळा तुझ्या वाचतो. आई सांग नाही काय बोलतात बघ. अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पोरगी माझ्यापासून दिवसभर हल्ली नाही. हो. जेवढा काय समज व्हायचा ना ते आता माझा चांगला झालाय आणि माझे डोकं तर ठिकाणी आलंय. अहो काहीतरी बोलताय तुम्ही हा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही मला नीट सांगा. सगळं झालंय मला सगळं माहित झालंय आणि हो का तुम्हाला नीट सांगतोय हितनं पुढे जर मला का जावाय बापू जमानला आलं का लक्षात तर तुम्ही आहे आणि मी आहे. हाय का? कुणाचा राग असेल तिकडे सोडून द्या. आंबा आणल्यात आहे. आज आमरूस चपाती करायची या. घरी या लवकर. होय तुमचा आंबरूस खायला आंबरूसलाच बोलवा ना. बघितलं का हे कसं बोलते ते उलट उलट. हो येईल ना ते आंबऱ्या आंबरूस खायला. आता त्याला मूड द्यायला कशाला बोलवायचाय? होय ना तुम्ही नाही बोलायला तुमची लेख बोलवाल ना. हा तिला माहिती ना त्याचं काय चाललंय ते गुट्टूर गुट्टूर. जा बाय बापू. म्हणजे असलं काय बोलताय तुम्ही? ए तू तर बोलूच नका. हाय बोट खाली करा. काय माझ्या देखत असं बोलताय म्हणलं लग्न झालं काय केलं असतं? एवढं सर्व जमणार नाही सांगते तुम्हाला. होय तुम्ही लय शान आहे होय. शा लय शान आहे. हा नीट बोला माझ्या आईला. असलं काय बोलताय? होय तुझ्या आईला तुझ्यामुळे आता पण नीटच बोलत होतो पण मला काय माहित तुझा अख्खा खानदान नास काय ती. हाय आतापर्यंत मान सन्मान दिलाय काय? डोक्याला पदर डोक्यावर ठेवलाय कळलं का? नीट नीट का बोलायचं. लग्न झालं असतं ना मग ह्या गोष्टी चालल्या असत्या. लग्नाच्या आधी एवढी दादागिरी चालणार नाही सांगून ठेवते तुम्हाला. मला बी दादागिरी करू नका. मी बी कोण आहे माहितीये ना गाणा म्हणजे नागाचा फण आहे. आलं का लक्षात? आणि ह्यो फण आता असा उगारलेला या असा डसेल का नाही आणि कुठं कुठं डसेल ना तुम्हालाच कळायचं नाही. ओ नीट बोला माझ्या आईला. हे नीट घे बघा. सांगते तुम्हाला. हा काय पिसाळल्याला कुत्रा चावलं का काय कुठनं? हाय? होय हा? आता पण ऐकून आम्हाला घ्या ना म्हणून काय पण बोलू नका. तेच की ऐकून अरे उलट मी तुमचं ऐकून घेतोय ना ही मेहरबानी समजा. दुसरं अहो अख्खा गाव मला म्हणायचं अरे आईले बावळा टेर तुझ्या आई शेण्याच्या पुढची नाही कशाला त्या पुढच्या नादी लागलाय. बघितलं का? हिच्या प्रेमापुटी म्हणलं तुम्हाला जल्लं. आता त्यांचं खरं रूप बाहेर यायला लागलं. हा मला बी आता तुझं खरं रूप समजलं. मला बी आताच कळलं गंगाधरी शक्तिमान आहे म्हणून. काय तोंड आहे का काय? बघ आता शेक खायला लागला. लगीन झालं असतं तर काय केलं? फाशीला चढवली असती पोरगी बाजी. शेक खायला मोकळा नाही मी भाकरी कालवूनच खातो. आलं का लक्षात? तुम्ही किती शहाणे आहे ना. अख्खा गाव मला म्हणत होतं गाना पुरीची आई शहाणी नाही लय बाजिंदी आहे तिच्या नादी लागू नको. हाय जीप कापीन कल्यापासून सांगते या. होय कळलं का? होय आम्ही आपलं ऐकून घेतो म्हणून काय बी बोलू नका का बाय. आलं का लक्षात? हा नाही आता पश्चाताप व्हायला लागले ह्या माणसावर प्रेम करून. बरोबर आहे. ए, मला तुला पश्चाताप झाला. माणसासोबत एकनिष्ठ राहिली नाही ही चुकी झाली माझी. एकनिष्ठ राहिले वय. हो. अगं एकाला हाय केलं दुसऱ्याला बाय केलं एकनिष्ठ राहिले नीट म्हणते. बोलायचं नीट. हा काय ह्या माणसाचं तोंड आहे का काय? ऐका माणसं ऐकते असल्या ते? ना फालतू लोकांच्या नादीला काय मोकळा ना. चला निघायचं माणूस बघायचं. आपली इज्जत घालवते गावात. तुम्हाला किती इज्जत आहे ना ती कळलं मला. आता काहीच नाहीये. हो इज्जतीच आम्ही हो भंगारी कोण जगणारी माणसं. हो. हा? तोंड आहे का काय? कल्यापासून जीप काप वाटली आता. होय एवढं सोपं आहे वय. आतापर्यंत तुमचं लय ऐकून घेतलं बरं का पण आता नाही. तुम्हाला कळलं ना गाणा म्हणजे नागाचा फण आहे. आता निघायचं बघायचं निघायचं. मला तर आता पश्चाताप व्हायला लागला तुमच्या सोबत राहून. होय ना मला बी लय पश्चाताप झालाय. काय तुला सांगायचं माझं दिवस वाया गेलं. हा 7-8-9 महिने तुमच्या पुरी मागे बोंबलत फिरलो आकाबाय. तुमचं नाही तसलं बोलणं ऐकून घेतलं आकाबाय. अहो लय तरच व्हायला लागला. जीव जळतोय माझा. रट्टा रट्टा करतोय काळीच. काय सांगू तुम्हाला अजून? जळू द्या. आमचं जळ ते गेलं कुठं आणि तुमचं जळ म्हणून काय झालं? लय त्रास झाला आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त झालाय. ही झालाय ना? नातं जुळवून कळलं का? आता काय नाक नको
कोपऱ्यापासून हात जोडलो तुम्हाला. चला निघा, चला चला चला. कोणाला नातं ठेवायचं तुमच्या सोबत? आता मला तुमचं तोंड बघण्याची पण इच्छा नाही. अयो निघा इथून, अयो निघा तू, इथून. मला बी तोंड नाही बघायचं. चला चला नाही. चला चालतो हा. काय अरे अरे घाण माणसं. माणसं. शी शी घाण माणसं रस्त्याने विकत भेटली. दिली होती हे? हा? हा की कटकली. असला माणूस अरे लागली रुबाब गाजवाय मला. मुर्दा बशिवला असल्या दाखवतो की माणसाचा. सगळ्याला गाणं बी काय चीज आहे ती आता. बरं सोना, घरातलं सगळं झालं होय का? अहो दाजी कधीच आवरलं. खरं? मग काय मी किती सुपरफास्ट झाले आता. आईला तुझं स्पीड हळूहळू वाढायच लागलं या. मग तुला लयच उत्साह वाढलाय, काम इतकी झपाझपा राहते, मला तर लयच आनंद होतो या. बर तुझं आवर आणि पटदिशी तुला एक कोर्स लावलाय मी, कसला कोर्स? फिटरकीचा कोर्स. असला कोर्स असतो का फिटरचा? अगं फिटरच नाही, तुला एक हिटर फिटर शिटर डॉक्टर सगळ्या कोर्सला करणार आहे मी. एक बी कोर्स ठेवणार नाही तुला. हे बघ, मी आजारी पडलो, सोना दी इंजेक्शन. खोकला आला दी इंजेक्शन. कणकणी आली दी इंजेक्शन. अहो दाजी एवढी इंजेक्शन देऊन देऊन तुमच्या अंगाची चाळण होईल की. चालेल मोदी, पण तुझं प्रॅक्टिस थांबलं नाही पाहिजे. प्रॅक्टिस जेवढं करशील तेवढी सुपर डॉक्टर होशील. सगळं प्रॅक्टिस काय तुमच्यावरच करायची का? मग घरातली घरातच पैसा आहे. तुझं इंजेक्शनाचं काय पैसा होत्याला ती बी देणार तुला मी. पैसे कमावणार ना तू. आणि दुसरं पेशंट आलं तरी तुला प्रॅक्टिस मध्ये काहीच करणार नाही, पैसा येत राहणार. थांबा 1 मिनिट मला चेक करू दे. ताप बिप तर नाही आलं ना? असलं काय हिटर फिटर शिटर आणि हे शिटर काय आहे? शूटर म्हणजे शिटर इनून 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 बनवायचं. गारटा आला घे शिटर इकायचं. अगं तुला कशातच कमी ठेवणार नाही मी. आता प्रत्येक तुझा कोर्स करून घेणार आहे मी. आता मी पण येडी होईल, तुम्ही पण येडा होताल. आता एक काम करा, तुम्ही येड्याचं डॉक्टर बनवा मला. का? मग काय तुमचा पण इलाज होईल आणि माझं पण प्रॅक्टिस होईल चांगलं. अगं म्हणजे काय मी येणार आहे का ग? सांग बरं, असं काय बोलते तू? सांग. असले काय कोर्स असतात हिटर आणि फिटर आणि शिटर आणि काय काय? अगो लय कोर्स असते तो. इलेक्ट्रिकचा कोर्स आहे, परत वायरिंग करायचं झालं ते बी कोर्स देणार आहे तुला मी. एक काम करा, तुम्ही सगळं शिका आणि मग नंतर मला शिकवा. तसं असतं का गं सोना? एक ध्यानात ठेव, सगळं कोर्स देऊन तुला अशी तयार बनवणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट, बाहेरचं कोणी आलं अजिबात थांबायचं नाही, 1 मिनिटात जायचं घरात. कारण ह्यांच्या नजरा नाही इतकं चांगल्या. लय बाद माणसं आहे ती गावातली. डोक्यात ठेव तुझ्या, सगळं व्हायचंय. ट्रॅक्टर सुद्धा चालवायचा आहे. ना ना आला का गाणा? ये बस. गाणा, अरे झालंय काय नेमकं? असं नाराज का झालाय तू? बोल की काहीतरी. ना ना हरलो हरलो राव. कुणीच राहिलं नाही माझं. अरे रडू नको. अरे झालं काय मला सांग की. अरे नाराज होऊ नको का ना. रडते ती कर गड्यासारखा गडी येईल का तू? नको रडू गाण्याला का. मला तर माझ्या मनाला लय वाईट वाटतं. ना ना काय जो आपलाच माणूस आपल्याला धोका देतो ना, ह्यासारखं म्हणून तू का विषय कुठलं? अरे पण मी काय केलं तुला तेव्हा? मी काय धोका दिलाय तुला? तुमचं नाही नाना. मग काय झालं? आमिर माझ्या बरोबर वागलाय नाना, लय चुकीचं वागलं. काय? मित्र मित्र म्हणून माझ्याच पाटणी चित्र काढून त्या वैष्णवीसाठी रात्रीचा दिवस केला. मरस्तोवर काम केली लोकांची. केली की जाणीव नाही राहिली नाना तिला. जाऊ दे, मी काय येणार रडू नको. रडतो येण्यासारखं. हाणू नको रडू नको बाळा. येऊ तिला काय जाते? मी प्रेम केलं तिच्यावर, तिचं काय जाते याच्यात? माझा जीव जातोय नाना. अरे पण झालं काय मला कळू दे तरी. मला कसं कळणार? तू नुसतं रडणार, हाणून घेऊ नको. कुठं काय मी कुठं रडतो तो? काहीच नाही झालं मला. मला कशाला काय होतंय तो? मला कशाला काय होतंय? बरं सांग की काय झालं? काय सांग मला. वैष्णव फसवलं रो. तिने फसवू द्या. ती काय काल आली होती माझ्या आयुष्यात, कधी ना कधी निघून जाणार होती. तिच्या मित्राला लहानपणापासून एकत्र खेळू, एकत्र वाढलो. त्याच्या दुःखाला माझं दुःख म्हणलं.
त्या मित्राने फसवलं नव्हतं पाहिजे ना. दुसऱ्या आयुष्यात कोणी जरी माफी खाल्ली असती ना, मी ना हसत माफ केलं असतं, पण मला आमिर कुठं अपेक्षा नव्हती ना. अरे रडू नको म्हणजे तुला काय म्हणायचंय? नाना आमिरचं वैष्णवी लपडे नाना. हे अरे दोघांचं प्रेम जुळलंय नाना. काय येडा बिडा झाला काय तू का ना? अरे तू काय बोलतोय? मी सगळं सण करेल नाना, पण मी काय तरी सण नाही करू शकत. मला सगळं आढळ झालं ना, मला मरायचं. अरे नाही येड्यागत करू नको रे तसं काय. अरे बाळा तुझा काहीतरी गैरसमज होतो या. नाही ना मम्मी मला सगळं माहिती ना. शांत हो आधी तू, शांत हो. तुझा खरंच गैरसमज आहे का ना? देवा शपथ सांगतो तू आधी शहानिशा केली का? हा मला कपिल महाराजांनी सगळं सांगितलं, मला त्यांनी व्हिडिओ पण दाखवला. आणि नाना तरी मी एवढा दिवस झाले विचार करतोय, वैष्णवी अशी का वागते, माझा फोनाला उचलत नाही, मला वेळ देत नाही. पण मी येण्यासारखं त्याच्यावर नुसता प्रेम करत राहिलो. आणि आमिर वरती काय त्याला कमी केलं आयुष्यात? माझ्या अंगातला शर्ट त्याला काढून द्यायचो, पैसे नसलं तर माझ्या खिशातलं पैसे काढून ते घ्या टाकायचो. अहो कधी कधी एका वडापावला पैसे असलं ना तर मी उपाशी राहायचो, त्याला वडापाव घालायचो. माझा मित्र पैसे. अरे का ना तू गप रडू नको. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतो या. नाही ना हे दुनिया लय वाईट आहे ना. खरं दुनिया लय वाईट आहे. माणसाने कधीच कोणी कोणावर प्रेम करू नये. अरे गाना ऐक तू लका योग काय जरी असलं ना माझं तर पुढं मागं काय झालं ना, फक्त माझ्या आईला अंतर देऊ नका. काय माझ्या आईशिवाय माझ्या दुनियेत कुणीच नाही ना. अरे गाना येड्यागत बोलू नको रे. कायच येड्यागत बोलू नको. ऐक तू. अरे अरे ऐकलं का गाना? लका 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 काहीतरी गडबड झालेली दिसते. मला ह्याची शहानिशा केली पाहिजे. गणाची नामीरची दोस्ती बी टिकली पाहिजे आणि गणाचं प्रेम बी टिकलं पाहिजे. वेड्यागत वागायला लागलाय माहितीये का? डायरेक्ट मला चापट मारलेला का त्याने? त्यांचं खूप अवघड झालंय माहितीये का? काल पर माझ्या आईसोबत भांडून गेलेत. होय का? हो. आम्ही घरी गेलो तर घरनं डायरेक्ट निघून गेला, माझ्या संग बोलला नाही. रस्त्याने गेला तर तोंड तिकडे फिरवतोय, रागात काय बघतोय, काय कळलं नाहीच त्याचं मला. काय मला तर एवढं वैताग आलाय ना, काय सांगू. मला राहू वाटत नाही त्यांच्यासोबत. मी तर आता त्यांच्यासोबत लग्नच नाही करणार. वा, शीतल इथं चाललेत का प्रेमाचे धंदे तुझे? हा काय बोलती ही? तुझ्याकडनं तर मला अपेक्षाच नाही वैष्णव. तू शांतच बस, काहीच बोलू नकोस तू. शीतल तिला काय बोलू नकोस तू. तू तर शांतच बस. तू जर मध्ये बोलला ना अशी चापतील ना तुला. काय संबंध आहे चापटायचा? काय संबंध म्हणजे? हे असले धंदे लावलेत का तू? पर तुम्ही लग्नापर्यंत पोहोचलाय आमिर. अरे काय तू इडबिडी झाली का? कशी काय बी बोलती तू? तुला जरा पण लाज वाटत नाही का रे? अरे पण काय केलंय मी? काय केलंय म्हणजे? तुला माहित नाही का तू काय केलंय ते? हे शीतल तुझ्या तोंडाला ती बोलत जाऊ नको. काय आमिर तुला वाटत नाही का लय बोलतोय म्हणून तू? काय? अरे तू इथे काय बी बोलती, तुला काय अक्कल बी केलंय का नाही? तुला काय वाटलं तू अशी नाटकं करशील मी गप्प बसेल का? जीवच घेईन तुझा. हे शीतल तुला नीट सांगतोय, काय बी बोलू नको. काय बी बोलू नको. लाज पण वाटत नाही बोलायला. काय पण अरे बोलू काय नको. केलं असं लाज वाटायला रे? तुझ्या मनाला माहितीये तू काय केलं आणि काय नाही ते. रडण्यावर जाऊ नको तू माझ्या, कळलं ना? मागच्या वेळेस पण अशीच नाटकं केली तर काना मागे टाकले. जाऊ दे बाबा, नाटक होतं म्हणून. तुझं जास्तच चाललंय. अरे शांत व्हा आता, शांत व्हा. कोणी काय लय बोलू नका. गणाला मी फोन केलाय, ते येईलच इथं 2 मिनिटात. हे शीतले मग आजपासून आपलं गप बसलोय म्हणून काय बी बोलती वे? काय बोलू नको. हा. तुम्हाला सगळं दाखवलंय कपिल भाऊनी. किती विश्वास आहे ती कळते मला. अरे कपिल भाऊने दाखवले ग. अरे हो पण शांत व्हा की. 2 मिनिटात येतोय. आता दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. काय नाही दूध आणि पाणी तसलं मला काय घेणं देणं नाही. काय कळलं मला? एवढा विश्वास नाही तुला माझ्यावर. काय बी येईल ती बोलती. आमिर तेवढं शांत. बघून घ्या, नुसता कालवा करायचा. हा. आलाच गाणं. खरंच असू दे मग तुला सांगते. नाना हा. कशाला असले नासक्यांची तोंड बघाय बोलावलंय मला इथं? ए गाणं नीट बोल आता. ए काय? काय बोल नको, तुझ्या संग बोलत नाही मी. हा. आवाज खाली करून बोल. अरे गाणं तू नको लागा या उराला वाळू लावून. हो ना यावला शहाणे नाही. हे खाकी चड्डी असल्यापासून असं लपड्याच्या लाईन मध्ये या.
ए शांत बसा तुम्ही, कुणीच भांडू नका अजिबात. काय आहे ती सांग सरळ, काय झालंय ती? ना ना हा कुठं काय झालंय जावा? काय हे कशावरून रामायण वाढलंय ती पहिल्यांदा सांगायचं काय झालं आणि काय नाही. मला कुठं काय माहिती आहे काय झालंय? कुणी वाढवलंय? हा कुणी वाढवलं? लवकर सांगतोय का नाही तू? हे कुठून दिल सांग लवकर. अव गणताजी तुम्ही काहीच बोलू नका. मी सगळा व्हिडिओ बघितला ना माझ्या डोळ्यांनी. कसला व्हिडिओ? मी पण बघितलाय. कसला व्हिडिओ? गिफ्ट देताना तू हिला कुठला कुठला? गिफ्ट देताना आणि कुणी दाखवलं तुला? ही कपिल रावने. म्हणजे वैष्णवीला मी गिफ्ट देताना का? मला पण ह्यांनीच दाखवलाय. हो कपिल तू शूटिंग काढली का? मी तिथंच होतो ना. तिथंच होतो ना. ते गिफ्ट कशासाठी दिलं सांग बरं. ते गिफ्ट का नाही, ते रक्षाबंधनचं होतं. वैशुताईला दिलं आमिरने. रक्षाबंधनचं हो म्हणजे कपे अक्का विषय सांग. अक्का विषय सांग नक्की. ए आमिर थांब का ना 2 मिनिटं. ह्याच्यामुळे गैरसमज झाला ना, सांग सगळं. अहो त्या दिवशी काय झालं गणताजी? काय झालं? आकाबाई कुठे गेले? आई रानामध्ये गेली. होय का? बरं ऐक, ही तुझ्यासाठी गिफ्ट आणले मी. हे कसलं गिफ्ट? कसलं गिफ्ट म्हणजे आता राखी बांधली मला, मी तुला 10 रुपयाचं चॉकलेट तरी दिलं का? त्याची काय गरज आहे पण? आणि ऐक, पुढल्या वर्षी आहे ना, ज्या दिवशी रक्षाबंधन असेल ना त्या दिवशी तुला मी साडी घेणार आहे. त्याची काय गरज नाही. तसं नाही, पण काय झालं माहितीये का, आता रक्षाबंधनला माझ्याकडे पैसेच नव्हतं आणि आता ह्या महिन्यात लय कामं केली, लय पैसे आलं. मग म्हटलं लय दिवस राहिले नाही गिफ्ट द्यायचं, म्हटलं घ्यावंच गिफ्ट तुला. थँक्यू. खुश आहेस ना आता? हो. आणि ऐक, हा. इथनं पुढे ना आहो जाऊ मला नाही बोलायचं, अरे तुला बोलत जा. तसं कसं काय चालेल? मी तुम्हाला आवाजावच बोलणार आणि हे आपलं नातं कायम आयुष्यभर मी टिकवणार. नक्की? हो. बरं चल येतो मी. हा. मग काल काय तोंड शिवलेलं काय सांगायला? हा ते रक्षाबंधनचं होतं म्हणून. तुम्ही विचारलं नाही की मला तसं? पण मी म्हणलं का नाही आम्ही असं करू शकत नाही म्हणून. तुम्ही काय म्हणलं त्या पोराच्या नादी लागू नका. हा लाज वाटते का सांगायला? ए नको बोलू, किती विश्वास आहे ती कळलं, तुझा बी आणि ह्याचा बी. हा बघ आमिर, झालेल्या चुकीबद्दल मित्रा मी तुझी माफी मागतो. मला नव्हतं माहिती ना हे गुस्से एवढी लबाड आहे म्हणून. मला काय माहिती हा एवढं खोटं रान उकरल ही म्हणून. अरे का ना, तुला काय अर्धा व्हिडिओ बघितला असशील, हा बघायचं तर अख्खा तर बघायचं ना. अरे जेवढं आम्हाला दिसलं तेवढंच आम्ही. आज कळलं मित्रा, डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असते. हा मग मी सांगत होतो का नाही का ना, हा शांत हो शांत हो म्हणलं. आमिर येऊ का, आमिरला मी कसा जरी बोलत असलो तरी पण पोरगा तसला नाही रे. हे तो काय करल, इतर 4 पुरी पटवाला आणिक, पण नात्यात गद्दारी नाही. ओ ना काय बोलताय? 4 पुरी पटविल म्हणजे काय? हा? अगं, त्यांनी बघू द्या बरं एका आता पुरीकडे कुठल्या मग त्याला सांगते कसं काय ती. मावशी तुम्ही जर इकडे येता का? वैशू आय एम सॉरी बर का. अगं माझा लय जीव आहे तुझ्यावर. आणि बघ, जो माणूस लय जीव लावतो ना तोच माणूस संशय बी घेतो. हवं मला हे आज कळलं. अरे आमरेला का तू नको असं करू. अरे युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतं नाही. मित्रा. दोस्ती नाही आणि प्रेम बी नाही. अरे बघ आता नाही. तू आता विनाकार उराला वाळू लावलं. तुम्ही इकडं व्हा आणि वैष्णवी तू इकडं, मी हिथंच थांबणार. बर का आमिर, ती दोघं बघ ना कशी लगेच एक झाली. आता सोड ना बाळा गुस्सा. शीतल, प्रेमात काय असतं माहिती? विश्वास खूप महत्वाचा असतो आणि जिथे विश्वास नाही ना तिथे प्रेम टिकतच नाही. हा बरोबर आहे वैष्णवी. हितनं पुढे तुला मी वचन देतो, तुझ्यावर कधीच गैरविश्वास दाखवणार नाही. आणि मी पण नाही दाखवणार. बास आता, नको लय रागू. ना तुम्हीच आता आमच्या दोघातला वाढवा गोडवा. दाना तुला सांगत होतो का नाही, आणि शीतल तुला बी डोक्यात अशी राग कालवून घ्यायची नसती. कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचं अंतर आहे. आधी विश्वास ठेवायचा आपल्या व्यक्तीवर. गणताजी, वैशुताई, आमिर भैया, हा. शीतलताई, माझ्यामुळे तुमच्यात का नाही गैरसमज निर्माण झालं. मला माफ करा. मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं. नाही कपिलराव, चूक तुमची नाही, चूक आमची की आम्ही गैरमाणसा विश्वास ठेवला. ऐकाय आलं का लक्षात? कधी बी ऐकावे जनाचे आणि करावे करावे मनाचे. मनाचे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तुम्हा दोघांना पण सांगते, सगळ्यांवर विश्वास ठेवा पण ह्या माणसावर विश्वास नका ठेवू कधी.